नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये सध्या हालचालींना वेग आलाय. सतेज पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. काँग्रेसकडून चर्चेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तर जयंत पाटील यांनी सुद्धा ठाकरेंची चर्चेसाठी वेळ मागितलेली आहे अशी माहिती समजते. अधिक माहिती देतील आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे. ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे. आपण बघतोय की राज्यसभेच्या एका जागेसाठी जी आहे ती महाविकास आघाडीची हालचालींना जी आहे ती आता वेग आलेला आहे. आणि खास करून काँग्रेस आणि जी म्हणजे उद्धव ठाकरे यांची जो शिवसेना आहे यांच्यामध्ये जे आहे ते वारंवार संवाद वाढत आहे. याकरता कारण राज्यसभेची जागा ही जी आहे ती शरद पवारांना देण्यात यावी आणि विधान परिषदेची जागा जी आहे ती काँग्रेस स्वतःकडे ठेवण्याची मागणी जी आहे ती पक्षांतर्गत त्यांची चर्चा झालेली आहे. आणि हाच प्रस्ताव घेऊन सतेज बंटी पाटील जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी आज मातोश्रीमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे. या संदर्भात जे आहे ते राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची आज वेळ मागितलेली आहे. मात्र आज विधान भवनातलं कामकाज याच्यामुळे जरासा जास्त वेळ झाला आणि त्यामुळे शशिकांत शिंदे आणि त्याचबरोबर जयंत पाटील जे आहेत ते आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी जे आहे ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यसभेच्या एका जागेवरती शरद पवार यांनाच पाठवण्यात यावा पुन्हा एकदा अशी या प्रकारची एक सकारात्मक चर्चा महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे. मात्र दुसरीकडे विधान परिषदेची जागा जी आहे ती काँग्रेसच्या वाट्याला यावी अशी मागणी जी आहे ती काँग्रेस करत आहेत. कारण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला विधान परिषदेची जागा मिळावी अशा प्रकारचं एक चर्चा जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षात जरी असली तरी राज्यसभेवरती महाविकास आघाडीचं प्रतिनिधित्व म्हणून परत एकदा शरद पवार यांनाच देण्यात यावं आणि म्हणून शरद पवारांनाच जे आहे ते राज्यसभेमध्ये पाठवण्यात यावं अशी एक चर्चा जी आहे ती विधानभवनाच्या विरोधकांच्या बैठकीमध्ये पार पडली होती. मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे जी आहे ती राज्यसभेची एकमेव जागा जी आहे ती महाविकास आघाडीला घेता येईल. जर यांच्यामध्ये फूट पडली तर राज्यसभेची जागा सुद्धा यांच्या हातून जाण्याची शक्यता आहे. अगदी. आणि त्याच्यामुळे आता या हालचालीनंतर नेमका काय निर्णय होतो हे बघणं सुद्धा उत्सुकतेचं असेल. ज्योत्स्ना, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी.